देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणसानं तलवारीची भाषा केली. व्यापार आणि तंत्रज्ञानाकडे कधीही लक्ष दिलं नाही. फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी कारकून, शिक्षक आणि शिपायाच्या नोकऱ्या केल्या. ह्याउलट बाकीच्यांनी व्यापार आणि तंत्रज्ञानाचा वापर करून संपत्ती निर्माण केली. महाराष्ट्रात जमिनी जागा सगळीकडे विकत घेतल्या. आज मुंबईत फक्त 2% प्रॉपर्टी कार्डवर मराठी माणसाचं नाव आहे. 98% जमिनी या बिल्डरना विकल्या गेलेल्या आहेत. गेल्या 60 वर्षात तलवारीची भाषा करून आणि महाराजांच्या घोषणा करून नेमकं आपण काय मिळवलं याचा विचार करा. पोरांना नोकऱ्या नाहीयेत, दुष्काळ पडला, पैसा नाहीये, शेतकरी आत्महत्या करतोय, व्यापार तर फार दूरची गोष्ट आहे. गेल्या 60 वर्षात आमची इतकी अधोगती झाली की स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या समाजालाच आरक्षण मागण्याची वेळ झाली. मित्रांनो, कुठंतरी मोठी चूक व्हायला लागल्या. काळ बदललाय. तलवार, हिंसाचार आणि स्थानिक गावगुंडांच्या मदतीनं राज्य, सत्ता आणि संपत्ती राखण्याचे दिवस केव्हाच निघून गेलेले आहेत. तलवारीची भाषा करणारे पैशानं कंगाल झाले आणि तराजूवाले मात्र बिल्डर आणि उद्योजक आणि पैसेवान झाले. तलवारीची भाषा करणारे मुंबई बाहेर फेकले गेले, म्हणून मुंबई सोडून विरार, कल्याण आणि अंबरनाथला राहून लोकलचा धक्का खाऊन तुकार नोकऱ्या करण्याची वेळ आली. परंतु ज्यांनी तराजू हातात घेतला, ज्यांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले, तेच लोक आज पुणे मुंबईतल्या जागा आणि संपत्तीचे मालक झालेले आहेत. मुख्य मुंबईतलं म्हणजे नरिमन पॉईंट, बांद्रा, अंधेरी इत्यादी ठिकाणी 98% पेक्षा अधिक सत्ता आणि संपत्ती ही तराजूवाल्यांची आहे. मित्रांनो, आज जर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर तलवारीची भाषा सोडा आणि तराजू हातात घ्या. व्यापार आणि व्यवसायाची कास धरा. पैसे कमावल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आहे. आज पैसे नाहीत म्हणून मुंबईच्या बाहेर फेकला गेलात, उद्या नष्ट होऊन जाल. थोडं जागरूक व्हा आणि तलवार नाही तर तराजू हातात घ्या. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपला माल जगभर विका आणि पैसे मिळवा.